सदावंदनीय श्री शिवगिरी महाराज यांच्या चरणांना वंदन करून आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. प्रत्यक्ष कथेला प्रारंभ करण्यापूर्वी आज मी इथे आलो ज्यावेळेला यजमानाने मला एक आज्ञा केलेली आहे. त्या आज्ञेचं पालन करणं जास्त महत्त्वाचं आहे ना. यजमानांची आज्ञा पाळली पाहिजे. ते असं म्हणाले की आमच्या या सत्संगामध्ये बरीच मंडळी आता दत्तबीज मंत्राच्या जपाला सुरुवात केलेली आहे. ज्याने जरा सुरुवात केली आहे त्याने हातवर करावं. तुम्ही इकडच्या सगळ्याच ते असं म्हणाले की हे लोक जप करताय त्यांना त्या जपाबद्दल थोडीशी माहिती सांगा. म्हणजे माझी योग्यता आणि हे ओळखून त्याने सांगितली. थोडीशीच माहिती सांगा म्हणून सांगितली. जास्त माहिती नाही मलाही त्याला माहिती आहे. बरोबर ना. त्यामुळे मी थोडीशी माहिती सांगणार आहे. आता म्हणताना आम्ही काय म्हणालो की दत्तबीज मंत्राचा जप करायला सुरुवात केलेली आहे काही लोकांनी. बरोबर ना. काय हो मंत्र म्हणजे? मंत्र म्हणजे काय? कशाला मंत्र म्हणायचं? मी परीक्षा बघून तुम्हाला प्रश्न नाही विचारत, उत्तर मीच सांगणार आहे, कारण तितका आपल्याला वेळ नाही. मंत्र ह्या शब्दाचा अर्थ बऱ्याच वेळेला आपल्या सत्संगामध्ये झालेला आहे. मननात त्रायते इति मंत्र. हा मनन केल्यामुळे जो तारून नेतो त्याला मंत्र असं म्हणतात. मनन केल्यामुळे तारून नेतो तो मंत्र. तसा हा दत्तबीज मंत्र आहे. ओम राम दत्तात्रेय माझा जो ह्या मंत्राचा आता आपण जप केला तो मंत्र. काय महत्त्वाचं आहे? महत्त्व आहे या मंत्राला. का महत्त्व आहे हे काहीशा याच्यामध्ये सांगतो. आणि पहिल्यांदा मंत्र म्हणजे भगवंताचं जे नाम आहे हे नाम मंत्ररूप असते. आणि भगवंतापेक्षा भगवंताच्या नामाचं महात्म्य जास्त आहे. काल ठाण्याला जो आपला हे झाला असा सामुदायिक नामजपाचा कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये मी एक उदाहरण दिलं होतं. आजही एक देतो. जे इथे सुद्धा कदाचित ह्या सत्संगामध्ये झालं असेल. सीतेला सोडवून आणण्यासाठी म्हणून प्रभू रामचंद्र ज्या वेळेला हिंदुस्थानमधून लंकेमध्ये जायला निघाले त्यावेळेला मधला समुद्र जो आहे तो समुद्र तरून जाण्यासाठी, समुद्र पार करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी सेतू बांधला. आणि तो सेतू बांधताना विषय असा होता की समुद्राचं पाणी आणि त्याला असलेलं उधाण हे अवाढव्य होतं. अशा या समुद्रामध्ये सेतू बांधायचा जर ठरवला तर ते बांधणं अशक्य होतं. म्हणून मग मारुतीने त्याच्यावरती ही कथा आलेली आहे. मी थोडक्यात सांगतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मारुतीने त्याच्यावरती आयडिया काढली. काय आयडिया काढली? सगळ्या माकडा यांना वानर सेनेला सांगितलं सगळ्यांनी दगड घेऊन या. आणि ते मोठे मोठे दगड घेऊन यायचे. मारुती राया त्या याच्याजवळ काठावर बसले होते. त्याच्यातल्या एका दगडावर रा असा यायचे, दुसऱ्या दगडावरती म यायचे. आणि दोन्ही दगड पाण्यात सोडून द्यायचे. दोन्ही दगड पाण्यात सोडल्यानंतर प्रभूंचं नाव होतं, ते भगवंताचं नाम होतं. पाण्यात कसं बुडेल? पाण्यात बुडलं तर त्या नामाचा अपमान होईल ना. म्हणून ते दगड पाण्यावर तरंगायला लागले. तरंगताना रा एका बाजूला आणि म दुसऱ्या बाजूला. असं होऊन चालणार नाही. म्हणून त्या दोन्ही दगडांना एकत्र यायला पाहिजे. म्हणून ते रा आणि म ही दोन अक्षरं एकत्र यायची, दगड पण एकत्र यायची. आणि अशा तऱ्हेने ते सेतू बांधण्याचं काम चालू होतं पुढे पुढे. रामाला वाटलं की काय करतात आपली सेना, जरा बघूया तर घरा कुतूल, म्हणून ते बघायला आले. आणि त्यांनी बघितलं तर दगड मोठे मोठे आणतात वानर. आणि त्याच्यावरती हा रा आणि म अक्षर लिहितोय, दगड सोडून देतो, पाण्यात तरंगतायत. रामाने तोंडावर हात घेतला. त्याला आश्चर्य वाटलं, एवढं माझ्या नामामध्ये महत्व आहे, एवढं माझं नाम श्रेष्ठ आहे, मग मी केवढा मोठा असेल. आणि म्हणून त्याने सुद्धा त्या काठावरचा एक बारकासा दगड उठवला आणि तो पाण्यामध्ये टाकला. टुप्पक असा आवाज झाला आणि दगड पाण्याच्या खाली. तो दगड पाण्यात खाली गेल्याबरोबर बाजूलाच मारुती होता. मारुतीने बघितलं आणि जोरात हसला. रामाला माहिती नव्हतं हा बघतोय ते. त्याने गेला, अरे तू काय वाला, तू कुठं होतास? तर म्हणतो मी इथेच होतो, तुझा दगड बुडाला तेव्हा झालो मी.
काय मजा येते बघा. ज्याचं नाव लिहिलेलं आहे ते दगड पाण्यावर तरंगले आणि ज्याने ज्याचं नाव लिहिलं आहे त्याचा दगड मात्र पाण्यात बुडाला. का हो? रामाला सुद्धा ह्याचं उत्तर सापडलं नाही, म्हणून रामाने ह्याला विचारलं, मारुतीला विचारलं, अरे तुमच्या नामाने हे दगड तरतायत आणि माझा दगड जो आहे तो पाण्यात बुडाला, ह्याचं कारण काय? तेव्हा मारुतीने उत्तर दिलंय त्याचं. आपल्याला हे माहीत असणं आवश्यकता आहे. जगातल्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान भगवंताला आहे, कारण त्यानेच निर्माण केलेले आहे. सगळ्या गोष्टींचं ज्ञान माहिती आहे. सगळ्या गोष्टी त्याच्या अधीन आहेत. सर्व गोष्टी त्याच्या अधीन आहेत. पण नियम जो आहे तो नियम नेहमी अपवादाने सिद्ध होतो. त्याला काही ना काही अपवाद असतात. त्याच्यातला नामाला 2 अपवाद आहेत. म्हणजे भगवंताला 2 अपवाद आहेत, नामाला नाही. त्याच्यातला एक अपवाद असा आहे की नामाची गोडी काय आहे ही भगवंताला माहिती नाही. आणखी दुसरी एक गोष्ट, आम्ही देवाला नमस्कार करताना देवासमोर डोकं टेकवतो ना, बरोबर आहे ना? ते डोकं कुठे टेकवतो? पायावर ठेवतो. आता तसं जर बघितलं तर आपल्या शरीराचा सर्वश्रेष्ठ भाग कुठला? तर डोकं, बरोबर आहे ना? मग आपण आपलं डोकं नेऊन देवाच्या डोक्यावर आपटलं पाहिजे की नाही? पवित्र अवयव कुठला? डोकं, बरोबर आहे? सगळेजण जातो आणि पायावरच डोकं ठेवतो, त्याच्या डोक्यावर डोकं आपटायला कधी जात नाही. आता लक्ष नसताना केव्हा तरी झुणकीत जातो आणि आपटतो, तो भाग वेगळा. पण नमस्कार करताना आम्ही आमचं डोकं नेहमी भगवंताच्या चरणावर, पायावर ठेवतो. देवाला आश्चर्य वाटलं, मी इतका सगळ्या वर्षी माझं शरीर एवढं मोठं आहे, त्याला कुठेतरी हात लावायचा, पाय लावायचा, काय डोकं लावायचं ते, पायावर कशाला डोकं ठेवतं? त्याने अनेक संतांना विचारलं, अनेक भक्तांना विचारलं, काय रे बाबा तुम्ही डोकं कशाला टेकता माझ्या पायावर? त्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे. ते काय आहे? ह्याच्यातली जी गोडी आहे ना, ती गोडी प्रत्यक्ष अनुभवायची असते, ती तोंडाने सांगता येत नाही. तुझ्या चरणामध्ये काय गोडी आहे आणि तुझ्या नामामध्ये काय गोडी आहे ही प्रत्यक्ष अनुभवायची असते, ती शब्दांनी सांगता येणार नाही. हे ज्या वेळेला याच्यामध्ये रामावतारामध्येच घडलेला हा प्रसंग आहे. हे ज्या वेळेला भगवंताने ऐकलं तेव्हा मग बाकीचे सगळे जे अवतार झालेले आहेत, 10 अवतारातले 9 अवतार, ते 9 अवतार असे आहेत की ते किशोर वयामध्ये अवतार घेतलेला आहे भगवंताने. मायेचं जाळं बसवलं आणि किशोर वयामध्ये तो जन्माला आलेला आहे, अवतीर्ण झालेला आहे. पण एकच अवतार असा आहे, तो त्या अवताराचं नाव आहे कृष्ण. बालराम असं आपण कधी म्हणत नाही, बाल गणेश म्हणत नाही, बालकृष्ण म्हणतो. हा एकच अवतार असा आहे बालकृष्णाचा, म्हणजे कृष्णाचा, की त्याने लहान मुलाच्या रूपामध्ये अवतार घेतलेला आहे. आणि तो सुद्धा देवकीच्या सांगण्यावरून, देवकीच्या समोर सुद्धा किशोरावस्थेमध्ये देव प्रकट झाले होते. देवकीने सांगितलं, तुला असं जर बघितलं तर माझा मुलगा कोण म्हणेल? म्हणून मग भगवंत लहान झाला. लहान झाल्यानंतर तो म्हणायला लागला की आमच्या इकडे माणसांच्या याच्यामध्ये पद्धत आहे की मूल जन्माला आल्याबरोबर ते रडायला लागते. तेव्हा भगवंताने मग देवकीच्या मांडीवर झोपला आणि तिथे बसून रडायला सुरुवात केली. असा बाल झाला. आणि बाल अवस्थेमध्ये प्रगट झाल्यानंतर मग रामावतारामध्ये घडलेला हा प्रसंग आठवला. आणि त्या प्रसंगाला आठवल्यानंतर भगवंताने त्यावेळेला ठरवलं, आता मला कोण असणार नाही. काय येण्यासारखं करतोय? आता मी जर इथे झोपलो, असा आडवा झोपलो आणि माझ्या पायाचा अंगठा घेऊन मी झोपायला लागलो, तर मला काय म्हणालो तुम्ही? हे ग्रंथाचा अर्थ सांगतात आणि ह्याच्यावर लहान पोरासारखं करतात, काय येडा माणूस आहे, बरोबर ना? पण लहान मुलं काय करतात, एकदम लहान ज्या वेळेला असतात, ज्यांना उपडी सुद्धा फिरता येत नाही, त्यावेळेला ती मुलं आपल्या पायाचा अंगठा घेऊन चोखत असतात, बरोबर आहे? हे बालकृष्णाचं रूप आहे. रामावतारामध्ये मारुतीने सांगितलं होतं, तुझ्या चरणांची गोडी तुला नाही सांगता येणार, ती आम्हाला काय करायला पाहिजे. पण त्या चरणामध्ये काय गोडी आहे हे बघण्यासाठी प्रभू रामचंद्राने म्हणजे भगवंताने बालकृष्णाचा हे घेतलं, रूप घेतलं आणि आपला अंगठा आपण चाकून बघितला, ह्याच्यात काय गोडी आहे तरी सुद्धा कळली नाही त्याला. तसं हे नाम आहे. भगवंतापेक्षा भगवंताचं नाम मोठं आहे.
आम्ही सत्यनारायणाची पूजा करतो, बरोबर आहे ना. त्या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये काय असं चौरंग बांधलेला असतो, चौरंगाला 4 बाजूला केळी लावलेली असतात, मध्ये एक कलश असतो आणि त्या कलशामध्ये कृष्णाची मूर्ती ठेवलेली असते आणि वरती तुळशीची पानं असतात, बरोबर आहे. आणि अशा ठिकाणी आम्हाला बोलवतात, सत्यनारायणाची महापूजा आहे, तुम्ही तीर्थप्रसादाला या. समजा एखाद्या ठिकाणी आम्ही पूजेला गेलो, तिथे चौरंग बिवरंग तसाच मांडलेला आहे, बाकीचा सगळा थाटमाट तसाच आहे, पण त्या तामानामध्ये कृष्णाच्या मूर्तीवर सहस्र तुळशीची पानं वाहिलेली नाही, नुसता कृष्ण उघडा ठेवलाय. आम्ही जाऊन त्या पूजेला नमस्कार करू का? पाया पडू, कृष्णाची मूर्ती बघितली नमस्कार करू एखाद्या, पण त्याला सत्यनारायणाची पूजा म्हणून नाही. बाकी सगळ्या सुपाऱ्या बिपाऱ्या सगळ्या तशाच मांडायच्या, सगळ्या सुपाऱ्यांची बिपाऱ्यांची पूजा करायची, फक्त तामानामध्ये 1000 हे नाही, तुळशी नाही व्हायच्या. आपण पूजा करू. त्या तामानामध्ये असलेली छोटीशी जी कृष्णाची मूर्ती आहे, त्या कृष्णाच्या मूर्तीला महत्व केव्हा प्राप्त होते? त्याच्यावर 1000 तुळशीपत्र वाहिल्यानंतर 1000 नाम घेऊन 1000 मंत्र म्हणून त्याच्यावर जेव्हा तुळशीपत्र वाहतो आपण, त्यावेळेला ती सत्यनारायणाची पूजा होते. नाहीतर ती नुसतीच डेकोरेशन असते. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की सगळ्यात जास्त जर महत्व कशाला असेल, भगवंतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ जर काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे. आणि ते नाम घेतलं तर तो नामधारी जो आहे भगवंत, तो आपल्या समोर प्रगट होतो, आपल्याला प्रसन्न होतो. ह्याच्यामध्ये काही गोष्टींचा हे आहे, परत मध्ये काही आणखी अपवाद आहेत. हे नाम घेताना त्या नामामध्ये जेवढी अक्षर आहेत, आता राम हे नाम घेतलं आपण, किती अक्षर आहे? त्याच्या लाख पटीने त्याचा जप करायला पाहिजे. म्हणजे किती करायला पाहिजे? 2 लाख. 2 अक्षर म्हणजे 2 लाख. 3 अक्षरं असली तर 3 लाख. 4 अक्षरं असली तर 4 लाख. असा जप करायचा. आणि तो जप करून झाल्यानंतर त्या जपाच्या 1 दशांश, 2 लाख जर गेला असेल तर त्याचा 1 दशांश म्हणजे 20,000. 20,000 मंत्रांनी त्याचं अग्नीमध्ये हवन करायचं. त्याच्या 1 दशांश ब्राह्मणांना भोजन घालायचं. 20,000चे 1 दशांश किती झाले? 200. 200 ब्राह्मणांना भोजन घालायचं. त्याच्या 1 दशांश म्हणजे 20 सुवासिनींचं पूजन करायचं. त्यावेळेला आपल्याला त्याच्यातली थोडीशी सिद्धी प्राप्त होते. सगळ्या मंत्रांच्या बाबतीत असंच आहे, सगळ्या मंत्रांच्या बाबतीमध्ये. आणि ही सिद्धी प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये थोडासा बदल होतो, असं शास्त्र आहे. त्याच्यातला सगळ्यात महान ग्रंथ जर आता हे कुठला मंत्र कुठला असेल, महामंत्र ज्याला म्हणतात, तो मंत्र जर कुठला असेल तर तो मंत्र आहे गायत्री मंत्र. नाव ऐकलंय ना आपण? पाठ किती झाला नाही? अरे वा. या गायत्री मंत्राला अक्षर किती? 24. 24 अक्षरांचा हा मंत्र आहे. दुसरा एक मृत्युंजय मंत्र आहे, माहिती आहे कोणाला? त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकवंदनात् मृत्युर्मोक्षेयमामृतात्. हा महामृत्युंजय मंत्र. तिसरा संजीवनी मंत्र आहे. हे तिन्ही मंत्र आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. ह्या गायत्री मंत्राची साधना केली आणि विश्वामित्राने ब्रह्मदेवाच्या सुद्धा मागे जाऊन आपली स्वतःची सृष्टी निर्माण केली, स्वतः सृष्टी बनवली. इतकं सामर्थ्य या मंत्रामध्ये. त्या विश्वामित्राच्या ह्याच्यातला सृष्टीतला नर म्हणजे हा नारळ. हा नारळ जो आहे तो नर आहे. विश्वामित्राने जी सृष्टी निर्माण केली होती त्याच्यातला हा पुरुष. एवढं सामर्थ्य त्या ह्याच्यामध्ये मंत्रामध्ये आहे. याच मंत्राची साधना विश्वामित्राने केली होती. महामृत्युंजय मंत्रामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ह्या महामृत्युंजय मंत्राची साधना केली, त्याची सिद्धी जर मिळाली तर मृत्यूवर विजय मिळू शकतो आपण. ज्या वेळेला आपल्याला वाटलं की आता आभास, आता आपण मारायचं तर मरू शकतो, आता आपल्याला मारायचं नाही मरू शकतो, मृत्यूवर विजय मिळवता येतो. संजीवनी मंत्र आहे. या मंत्राने मेलेल्या माणसाला जिवंत करता येते. एवढी ताकद, एवढी पॉवर आहे या सगळ्या मंत्रांमध्ये. पण आपल्यापैकी किती जणांनी बघितलं हो ज्या मृत्यूवर विजय मिळवला एखाद्या माणसाने? बघितलाय कोणी? नाही. मेलेल्या माणसाला जिवंत केलाय, बघितलाय कोणी? का?
हे मंत्र आपल्याला सगळ्याला माहिती आहेत. संजीवनी मंत्र जर कोणाला माहिती नसेल तर मी शिकवतो, माझ्याकडून शिकून घ्या. तो मंत्र म्हटला की मेलेला माणूस जिवंत होतो, अशी त्या मंत्राची ख्याती आहे. तुम्ही म्हटला तर होईल जिवंत, मी म्हटलं तरी सुद्धा नाही होणार. कारण त्याची सुद्धा साधना करताना ही अशीच साधना करायला पाहिजे. आता गायत्री महामंत्र 24 अक्षर आहेत, जप किती करायला पाहिजे? 24 लाख. त्याच्या 1 दशा हवन, त्याच्या 1 दशा ब्राह्मण भोजन, त्याच्या 1 दशा सुवासिनी भोजन. त्याच्यातून सिद्धी किती मिळणार? एवढी. की काय असणार सिद्धी? तर ती एवढीशी सिद्धी मिळाली की फक्त आम्ही चमत्कार करून दाखवू शकतो. समोर अशी सुकी लाकडं ठेवायची आणि हा मंत्र 24 वेळा म्हणायचा, ती लाकडं पेटतात. एवढ्याशा सिद्धीने. पण ती सुद्धा सिद्धी, तशी सुद्धा सिद्धी प्राप्त केलेली व्यक्ती आपण कोणी बघितले? बघूही शकत नाही. त्यामुळे हे मंत्र सगळे आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत, त्यांच्यामध्ये ताकद तेवढीच आहे. पण आम्ही सामान्य माणसं, प्रपंचाच्या रहाट्याला, प्रपंचाच्या गाड्याला जुंपलेली आपण माणसं, सकाळी उठल्यानंतर आपली एवढी धावपळ असते की विचारून सोय नाही. ते बिचारे पांचाळ आले का केव्हा तरी मला सांगतात गंमतीतली मजा. सकाळी काय धावपळ चाललेली असते. कशाला? 1 नंबरला आणि 2 नंबरला. कारण अमुक गाडी पकडायची आहे म्हणजे ती धावपळ करायलाच पाहिजे ना. ह्याच्यामध्ये आता हा इतके सगळे जप करत बसायचे आपल्याला वेळ आहे का? नाही. आणि त्यामुळे प्रपंचाच्या रहाट गाडग्याला झुंपलेली आम्ही प्रापंचिक माणसं या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. बरोबर आहे की नाही? मग काय आपण असंच मारायचं? आलो जन्माला, गेलो 4 लोकांच्या खांद्यावरून, असंच मारायचं का आपण? ज्यांना मारायचं असेल त्याने मरू देतं. पण इथे महाराजांच्या समोर बसलेल्या माणसांनी तसं मारायचं नाही. महाराजांच्या समोर बसलेल्या माणसांनी, महाराजांची माणसं आहे ती, त्यांना असं मरण येता कामा नाही. त्यांचं मरण चांगलंच असलं पाहिजे. मग ते कसं येईल? हा विचार ज्यावेळेला केला त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की आपल्या हिंदू धर्मामध्ये एकंदर देवता किती आहे? मी सगळ्यांना त्या 33 कोटी देवतांची जर नावं विचारली तर कोणाला सांगता येईल? 25 देवतांची नावं सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही. असं आपलं नाही. ते जाऊ द्या, 25 कोटीची जाऊ द्या. पण मी आता जर विचारलं असं की प्रभू रामचंद्रांचं पूर्ण नाव काय, बऱ्याच जणांना सांगता येणार नाही. सांगा. कृष्णाचं पूर्ण नाव. मी ना कृष्णाची भक्ती करतो. श्रीकृष्ण वासुदेव यादव. बस. जास्तीत जास्त या 2 देवा, म्हणजे ह्या एका देवाचं नाव माहिती. रामाचं नाव सुद्धा लक्षात ठेवा. रामचंद्र दशरथ सूर्यवंशी. तर एका देवाचं ते सुद्धा पूर्ण नाव माहिती नाही तर 33 कोटी देवतांची कुठे नावं सांगणार? बरोबर आहे की नाही? माहिती करून घ्यायला पाहिजे. रत्नागिरीला एक मंदिर आहे यांच्या गावामध्ये, जाखाई आहे ना? कोणाच्या गावात आहे? रत्नागिरीला कुठेतरी आहे एक मंदिर. जाका देवी असेल. हा, ते जाखाई. तिचं नाव बरं जाखाई. ही कोण? कुठून आली? का आली? कशासाठी आली? तिचं खरं नाव काय? जातून आपल्या डोकं टेकून येतो. बरोबर आहे ना? तर ही अशी आपली अवस्था आहे. आपलं असं ज्ञान आहे. मी हसत नाही कोणाला. कारण काय माहिती आहे, आमच्या पूर्वजांनी आम्हाला ह्या देवदेवतांचा परिचयच करून दिलेला आहे. मी दुसरा एक प्रश्न जर सगळ्यांना विचारला आता, तुमच्या कुलदेवतेचं ज्यांना नाव माहिती आहे त्यांनी सांगा बघूया, भात वर करा बघूया. असं जर म्हटलं तर सगळ्यांना नाही माहिती आहे. ही अवस्था आहे. आणि अशा या अवस्थेमध्ये, अशा या स्थितीमध्ये आम्ही अपेक्षा करतो, आज सुदैवाने तो अध्याय पण तोच आहे, आम्ही अपेक्षा करतो की आमच्या जीवनामध्ये काहीतरी नेहमी सगळं सुखच यायला पाहिजे. कसं येणार? आणि ते जर येणार नसेल तर आम्ही अशा दुःखावस्थेमध्येच मारायचं का?
त्याच्यातच खितपत पडायचं का? ह्याच्यातून वर यायचं नाही का? मग ह्या 33 कोटी देवतांपैकी कुठली देवता आपल्याला पावेल? कोण आपल्याला मदत करेल? कोणाची आपल्याला हे भासेल? कोण आपल्या हाकेला ओ देईल? हा विचार करण्याची आवश्यकता आहे. ह्या 33 कोटी देवतांमध्ये 2च शक्ती असे आहेत, एक मार्कंडेय आणि दुसरे दत्तप्रभू. हे स्मर्तृगामी आहेत. स्मर्तृगामी म्हणजे स्मरण करतात समोर उभे राहणारं दैवत. बाकीचे नाहीत. बाकीच्यांना ह्या सगळ्या विधी करायला पाहिजे. त्याचे तितका जप करा, त्याच्या 1 दशा हवन करा, त्याच्या 1 दशा ब्राह्मण भोजन, सुवासिनी भोजन सगळं करा. परत त्याचे आणखी काय काय नियम वगैरे पाळावे लागतात. त्यावेळेला हे देव कदाच कधीतरी प्रसन्न झाले तर, कारण त्यांचा हेच तशी आहे, अवस्था तशी आहे. आता आपण गणपती सर्व सुख करता आणि दुःख हारता म्हणतो. त्या गणपतीचं जर हे करायला लागलो, साधना करायला लागलो, उपासना करायला लागलो, गणपती आपल्याला पावेल. पण आता समजा तो जर वडिलांना भेटायला कैलासावर गेला असेल आणि आपल्याला भेटायला त्याला पनवेलला यायचं असेल, येताना येणार कसा? उंदरावरून. हे एवढं पोट किती वर्षांनी येईल? तोपर्यंत आम्ही वरती पोचलेलो असणार. भगवान शंकरांचं स्तवन केलं, भोळा बाबडा देव आहे बिचारा. सगळ्यांना भक्तांना वरदान देतो. त्याची प्रार्थना केली तर तो सुद्धा येईल. पण ज्या वेळेला खाली उतरेल तेव्हा ना नशेतून, तेव्हा ऐकायला जाणार. पण दत्तप्रभू ही एक देवता, एकच देवता अशी आहे की जिचा आठवण काढली, नाव घेतलं की ताबडतोब आपल्या समोर येऊन उभी राहते. आणि म्हणून आम्ही केव्हा तरी म्हणतो, अरे काय आज सकाळपासून तुझी आठवण काढत होतो आणि आज दत्त म्हणून उभा राहिला असतो. तो दत्त असतो का? तो असतो माणूस. पण आठवण काढली म्हणून आला, म्हणून त्याला दत्त असं म्हणतात. आठवण केल्यानंतर आपल्या समोर येतो तो दत्त. बरोबर आहे ना? मग आता मला सांगा, नामस्मरण कोणाचं करायला पाहिजे? सांगा मला. नाम घ्यायचं झालं तर कोणाचं घ्यायला पाहिजे? आठवण केल्याबरोबर येणाऱ्या देवाचं नाव घ्यायला पाहिजे की नाही? आणि ती देवता एकच आहे, त्या देवतेचं नाव आहे दत्त. आणि आणखी एक यांच्याबद्दलची गोष्ट सांगतो. ज्या वेळेला द्वापार युग संपलं आणि कलियुगाचा प्रारंभ झाला, त्यावेळेला द्वापार युगाची अधिष्ठात्री देवता भगवान श्रीकृष्ण त्यांनी कलियुगाचा ताबा दत्त प्रभूंजवळ दिलेला आहे. आणि दत्त प्रभू ह्या कलियुगाच्या यजमान आहेत, मालक आहेत, चालक आहेत, पालक आहेत. ह्या कलियुगामध्ये उपासना जर कोणाची करायची झाली तर ती दत्तप्रभूंचीच करायला पाहिजे. दत्तप्रभूंची एकट्याची उपासना केली की 33 कोटी देवता आता सध्या त्यांच्या अधीन आहेत. त्यामुळे आम्हाला जो देव पाहिजे असेल तो देव ते भेटेल. एखाद्या घरात गेलो आणि त्या घरातला जो मुख्य माणूस असेल, कर्ता माणूस असेल, त्या कर्त्या माणसाबरोबर आपले संबंध जर चांगले असतील तर घरातली माणसं आपल्या सेवेला एकदम तत्पर असतात. म्हणून मी इथे आल्याबरोबर पांचाळांना पहिल्यांदा हाक मारतो. सगळी जण ताबडतोब धावतात. काय हो, बरोबर ना? म्हणून ह्या सगळ्या कलियुग रूपी घराचे मालक, चालक आणि पालक प्रभू आहेत. त्यांच्याशी जर आपण संबंध चांगले ठेवले, त्यांची कृपा जर आपण संपादन केली तर बाकीच्या सगळ्या 33 कोटी देवता जे आहेत त्या 33 कोटी देवताला आपल्याला वय झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला सांगा, जप कोणाचा करायला पाहिजे? कळलं ना? आपण जप का करतोय त्यांचा हे कळलं. आता सगळ्यांच्या लक्षात आलं. आता ह्याच्या पुढे आम्ही काय करणार आहोत ते सुद्धा सांगतो. तुमचा हे जप करत जर असाल तर तुमचा अधिकार कुठपर्यंत पोचणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. गाणगापूरला गेलेल्यापैकी कोण आहे का इथे? गाणगापूरची आरती बघितली आहे ना? आरती अटेंड केली आहे ना तुम्ही सगळ्यांनी? दुपारची किंवा मला सकाळची, संध्याकाळची आरती नाही मिळाली बघायला? अरे अरे अरे, केव्हा तरी परत जावाने बघा. तिकडे आरतीला सुरुवात झाली मुख्य मंदिरामध्ये. आरतीला सुरुवात झाली की तिथे इतकी अंगात येतात, इतक्या माणसांच्या अंगात येते नका विचारून सोन्या, सगळी भुताटकी उठलेली असते. त्या मंदिराच्या बाहेर जर उभे राहिलो आपण आणि बाहेरून असा कानोसा घेतला, आवाज ऐकला तर आपल्याला वाटणार ना आम्ही मंदिरात आलो असं, आम्ही कुठल्या तरी स्मशानात आलो असं वाटेल.
एवढे विचित्र आवाज विक्षिप्त आवाज करत तिथे घुमत असतात त्या बायका आणि पुरुष, का विचारून सोय नाही. आणि काय काय एक एक चाळे करतात त्याचंही वर्णन करता येणार नाही. काय असतो हा प्रकार माहितीये? काही असे अतृप्त आत्मे जे असतात ते आत्मे काही जणांच्या शरीराचा ताबा घेतात आणि ताबा घेतल्यानंतर त्या शरीराकडून मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांना ती मुक्ती मिळत नाही. ह्या भूतयोनीतल्या आत्म्यांना मुक्ती देण्याचं काम फक्त एकच देवता करते आणि तिचं नाव आहे दत्त. म्हणून दत्तांचं नामस्मरण जिथे होते तिथे ही भूतयोनी वावरतच असते. काय बरोबर आहे काय? याला विचारानंतर काय सत्संग संपल्यानंतर कालच्या याला सामुदायिक जपाला काय झालं होतं तरी. तर जिथे हे नाम गाजत असते गुंजत असते त्या ठिकाणी ही भूतयोनी वावरत असते आणि ती अशासाठी वावरते की ती प्रभूंजवळ हे मागत असते, मुक्ती मागत असते. आणि प्रभू या भूतयोनीतल्या लोकांना सुद्धा मुक्ती देते. मी हे उदाहरण सांगितलं जे ह्याचं कारण आहे. तुझं आता चालू कारण हेच आता चालवलं तर हे नाही होणार. हे मी सांगितलं ह्याला कारण काय माहितीये? दुसऱ्याच्या अंगात ते भूत आलं नाही असं असं खोदायला लागलं ना का आम्हाला वाटतो याला भूताटकीने पछाडलाय, याला भूताटकीने सतवलाय. पण तुम्हाला माहितीये आम्हाला सुद्धा सगळ्यांना म्हणजे माझ्या सहित सगळ्यांना भूताने सतवलेला आहे, भूताने पिळलेला आहे, भूताने झपाटलेला आहे, अक्षरशः झपाटलेला आहे. फक्त आम्ही ते मान्य करत नाही. आम्ही ते मान्य करत नाही. बघा कसं आहे ते. उदाहरण देऊन सांगतो. मी ज्या वेळेला लहान होतो मग गावी राहायला होतो त्यावेळेला एक म्हातारी बाई होती. ते म्हाताऱ्या बायका असेल त्याने माफ करा, त्यांच्यासाठी नाही बोलत आहे मी, त्या म्हातारीचं उदाहरण सांगतोय मुद्दा. तर ती म्हातारी बाई होती. त्या म्हातारी बाईच्या घरामध्ये गरिबी आपण पूर्णपणे गरिबी. काहीतरी सुका ह्याचे गोडधोड असं काहीतरी खावं काय हे करून हे नव्हतं. सून बिचारी होती, ती शेतावरती लोकांच्या कामं करायची, मोलमजुरी करायची आणि त्याच्यातून ती आपल्या स्वतःच्या घरातल्या लोकांचा उदरनिर्वाह करायची. त्यामुळे तिच्या अंगावर कपडे सुद्धा चांगले नव्हते, साडी सुद्धा चांगली नव्हती. अशा स्थितीमध्ये एखादी बाई चांगली साडी घालून जर ह्या बाजूने त्या बाजूला जायला निघाली, तिच्या डोळ्यासमोर अशी निघाली आणि त्या बाईजवळ बघितलं का ही म्हातारी अशी तिला शिव्या द्यायची का विचारून ठेवायला. काय ना चालली आहे म्हणजे टिंब टिंब असायची. काय चालली आहे नाकडं मुरड. आम्ही सुद्धा तसंच करतो काही प्रमाणामध्ये. साधी गोष्ट बघा, रस्त्यावरून चालायला लागलो ना आणि समजा आठाण्याचं नाणं कुठेतरी पडलं असेल रस्त्यावर, आम्ही पटकन उठून खिशात घालतो ना. 50ची नोट असेल तर मग तर काय विचार नव्हतं, मागे पुढे बघणार पण नाही, आधी लवकर झटकणार तिथून. कदाचित कोणाची असेल त्याने मागितले तर बरोबर आहे ना. कित्येक वेळेला मी माझ्या नवऱ्याशी प्रामाणिकपणे बोलते वागते अशा सगळ्या बायका म्हणतात, पण दिवसातून 17 वेळा काय नवऱ्याबरोबर खोटं बोलतात. बरोबर आहे की नाही? नवऱ्याला बरं वाटलं. पण बायका 17 वेळा खोटं बोलत असल्या तर नवरे 34 वेळा खोटं बोलतात. एकमेकाबरोबर खोटं बोलतो, आपल्या मित्राबरोबर सुद्धा खोटं बोलतो. मुलगा आईशी, आई मुलाशी सुद्धा खोटं बोलते. का घडतात हे प्रकार असे? ह्या चांगल्या गोष्टी नाहीत ना. खोटं बोलणं हे चांगलं आहे का? दुसऱ्याची 50 रुपयाची नोट आपण हे हस्तगत केली, चांगलं आहे का? तरी सुद्धा आपण घेतो आणि गपचूप लपवून ठेवतो. चांगलं आहे का हे? तरी पण आपण करतो का? तर ह्याच्या पाठीमागे सुद्धा काही सूक्ष्म आहे जे जीव त्याने आपल्या शरीरावरती ताबा घेतलेला, ताबा मिळवलेला आहे. सूक्ष्म जीव. आणि ते आमच्याकडून अशा तऱ्हेची ही वाईट कामं करून घेतात. ही जी वाईट कामं करून घेतात ना ती ते करून घेतात. आता बघा या 50 रुपयाच्या नोटीवरून उदाहरण आलं म्हणून सांगतो मी, काय होते ते कसं होते ते बघा. 50 रुपयाची नोट मिळाल्यानंतर आपल्याला किती आनंद होतो, बराच आनंद होतो ना. पण ते 50 रुपये ज्या वेळेला आम्ही घरी घेऊन येतो किंवा आपल्या खिशात ठेवतो तेव्हा काय काय खिशात ठेवतो बघा. ते 50 रुपये ज्याचे कोणाचे हरवले असतील त्याला काय वाटते?
अरे वा 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 आज माझे 50 रुपये गेले, मी सुखी झालो म्हणेल का असा तू? त्याचा जीव तळमळतो आणि त्याच्या त्या जीवाची तळमळ जी आहे ती सुद्धा त्या 50 रुपयाबरोबर आम्ही खिशात घालतो आणि घरी आणतो. ते 50 रुपये जर समजा त्याने आपल्या मुलाच्या किंवा आईच्या आजारपणाच्या औषधासाठी ठेवले असतील आणि जर ते जर हरवले असतील आणि ते 50 रुपये आम्ही खिशात ठेवले तर मुलाचं आणि आईचं आजारपण आम्ही आमच्या खिशामध्ये ठेवतो आणि ते घरात घेऊन येतो. देईल सुख आपल्याला? राहू सुखी आम्ही? एखाद्या अतृप्त आत्म्याने पकडलेल्या शरीराला जीवाला जो त्रास होतो हे सुद्धा हेच आहे त्याची आत्म्याची जी तळमळ आहे ती तळमळ आम्ही घेऊन येत असतो आणि त्यामुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये सुखाच्या ऐवजी दुःख करत असतो. नकळत घडलेल्या या गोष्टी आहेत. ह्याच्यातून तरुण जाण्याचा मार्ग काय आहे? तर आताच ऐकलं 33 कोटी देवतांपैकी एकच देवता अशी आहे, ही देवता आपल्या भूतयोनीचा हे करते, भूतयोनीला मुक्ती देते. आमच्या जीवनामधल्या सगळ्या या वाईट गोष्टी, वाईट भूत यांना जर मुक्ती द्यायची झाली तर कोणाचा आधार घ्यायला पाहिजे? म्हणून हा प्रपंच आहे. आता ह्याच्यातून तुम्ही काय साध्य करणार, तुम्ही कुठले अधिकारी बांधला ते सांगतो आणि आजच्या विषयाला प्रारंभ करू. दत्तप्रभू पहिल्या तिरी आहेत, आपण ह्या बाजूला आहोत. दत्तप्रभू पहिल्या तिरी आहेत, आपण ह्या बाजूला आहोत. आम्ही यावेळेला चालत 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 त्यांच्याबरोबर जवळ जाऊन पोहोचणार आहोत, त्यांच्या चरणांचं दर्शन घेणार आहोत. त्यावेळेला सगळ्या दुःखातून मुक्त होणार, सगळ्या दुःखातून मुक्त होणार आहोत. कसं ते बघा, आपली जन्मकुंडली माहिती आहे ना कशी असते ती? हे नको त्याच्यातली अभ्यास नको, पण साधारण ती कशी असते ती माहिती. असा एक चौकोन असतो, त्या चौकोनामध्ये अशी एक फुली मारलेली असते, त्याच्यामध्ये पुन्हा एक चौकोन टाकलेला असतो आणि त्या एका चौकोनाचे 12 भाग बनवलेले असतात. किती? आणि त्या 12 भागामध्ये 12 राशी असतात आणि 9 ग्रह असतात. बरोबर आहे ना? 12 राशी आणि 9 ग्रह यांनी आपली कुंडली तयार होती. ही कुंडली बघितल्यानंतर ज्योतिषी लोक हे सांगतात, समोर बसलेल्या ज्याची जी कुंडली आहे त्याचं भविष्य सांगतात, तो काय करणार आहे आणि काय नाही ते त्याला ते सगळं समजते, म्हणजे अभ्यास केलेला असल्यामुळे. त्यावेळेला तो चांगल्याही गोष्टी सांगतो आणि वाईट गोष्टी सुद्धा सांगतो. शुभ ग्रह शुभ स्थानामध्ये असल्या तर आपल्या ह्याच्यामध्ये जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात. अशुभ ग्रह अशुभ स्थानामध्ये असले तर आपल्या जीवनामध्ये वाईट गोष्टी घडतात. शुभ ग्रह आणि अशुभ ग्रह दोघे जण एकत्र आले तर आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख याचा सारखा पाठीवणीचा खेळ चाललेला असतो आणि आपल्याला फक्त सुखच हवं असतं. कसं मिळणार? म्हणून ह्या पत्रिकेची 12ची 12 घरं जी आहेत ती 12ची 12 घरं शुद्ध जर झाली, पवित्र झाली तर आपल्या आयुष्यातली बरीच दुःख कमी होणार. आपल्या जीवनातली दुःख कमी करण्यासाठी आपण दत्तप्रभूंचं नामस्मरण करणार आहोत, करतो हे म्हणतोय मी. ते कसं ते बघा. आता किती घर आहे त्याच्यामध्ये पत्रिकेमध्ये मी सांगितले. आता ग्रह किती आहे? 12 गुणिले 9 किती झाले? बरोबर ना? आपल्या जपमाळेमध्ये मणी किती आहे? समजलं कसं पत्रिका शुद्ध होणार ती? 108 माळांची मण्यांची एक माळ ज्या वेळेला आपण जप करत असतो त्यावेळेला आपलं एका घराचे 30 भाग केलेले आहेत. एक 12 घर आहेत ना, त्या 12 घरांमधल्या एका घराचे 30 भाग केलेले आहेत. त्याला अंश असं म्हणतात. एक माळ ज्या वेळेला जप करतो त्यावेळेला ह्या 12 घरातलं एक अंश पवित्र होतो. 30 माळा ज्या वेळेला आपण करणार त्यावेळेला घर पूर्ण हे होणार. पुढची 30 करणार त्यावेळेला त्याच्या पुढचं घर. अशी सगळी ती पत्रिका ज्या वेळेला पवित्र होणार त्यावेळेला आम्ही जीवनामध्ये सुखी होणार. बरोबर आहे ना? मग ही कुंडली शुद्ध करायची असेल, पवित्र करायची असेल तर आता बघा, अंश आपला दुरुस्त करायचा की घर दुरुस्त करायचं, घर सुधारायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. मी नाही सांगत त्याच्याबद्दल काय करायचं. तर अशा तऱ्हेने आपल्याला जप करायला हवा. आजच एक हे वाचलंय, कुठेतरी माहिती वाचली ती सांगतोय तुम्हाला. एक ग्रहस्थ होते, ह्या अध्यायातच येणार आहे ती, ह्याच अध्यायामध्ये येणार आहे. बाबांनीच त्याची आठवण करून दिली.
त्यावेळेला अधिक सविस्तर बघू. तर ते एक गृहस्थ होते, त्यांना लग्न झालं, मूलबाळ होत नव्हतं आणि मूलबाळ होत नाही म्हणून त्यांनी काय केलं, ज्योतिषांना पत्रिका दाखवली, इकडे हे केलं, उपाय केले, काय काय केले, मूल काय होईना. म्हणून ते स्वतः ज्योतिषशास्त्र शिकले आणि त्यांनी ज्योतिषशास्त्र शिकल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की पत्रिकेचं पंचम स्थान बिघडलेलं आहे. पंचम स्थान हे संतती स्थान आहे, त्याच्यावरती संतती समजते. त्या संतती स्थानामध्ये केतू होता आणि पंचम स्थानामध्ये ज्यांच्या केतू आहे त्यांना संततीची अडचण नेहमी येणार. पत्रिका आपापल्या बघा, ज्यांची मुलं बिघडलेली असतील किंवा ज्यांना मुलं होत नसतील त्यांनी पत्रिकेवर बेकार फलादेश बघा. तर त्या संतती स्थानामध्ये केतू असल्यामुळे ह्या माणसाला हे होत नव्हतं, संतती होत नव्हती, म्हणून त्याने दुसरं लग्न केलं. पण जे नशिबातच नाही ते मिळणार कसं, बरोबर आहे ना. आता पंचम स्थानामध्ये जर केतू असेल तर त्याला मूल होताच कामा नाही का, काय त्याने मुलाशिवाय जायचं. नशिबाने सांगितलंय मूल नाही होणार, हा सिद्धांत, हा नियम आहे ज्योतिषशास्त्राचा. पंचम स्थानात केतू मूल होणार नाही. पण जो मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो, नियम अपवादाने सिद्ध होतो. त्या पंचम स्थानावरती जर गुरुची दृष्टी असेल, गुरु म्हणजे गुरुग्रह, आणि ती शुभ दृष्टी असेल तर केतूचा प्रभाव चालत नाही आणि अशा याला जोडप्याला मुलं होतात. बरोबर. समजा गुरु सुद्धा नाही अनुकूल त्या पत्रिकेत, मग त्याने बिनमुलाचं जगायचं का. तर त्या पत्रिकेतला गुरुग्रह जर अनुकूल नसला तर चालेल, पण आपल्या जीवनातला खरा गुरु जर आपल्याला अनुकूल असला तर तो केतूचा प्रभाव चालत नाही. इतकं सामर्थ्य आहे. आणि ह्या गुरु गादीचे सुद्धा चालक मालक पालक हे दत्तप्रभू. गाणगापूर ही गुरु गादीचं मूळ पीठ आहे. आता मला सांगा, कोणाची उपासना करायला पाहिजे, कोणाचं जप करायला पाहिजे. म्हणून माझ्या डोक्यामध्ये मी असलो तर मी करून घेईन, मी नसलो तर तुम्ही सर्वांनी प्रयत्न करून हे करा. माझ्या सगळ्या साधकांनी देह ठेवताना तो दत्तप्रभूंच्या चरणी पडेल याची काळजी घ्यायची आणि त्याच्यासाठी एक काम करायचं आहे. आम्ही याच्यातून दत्तप्रभू पहिल्या तीरावरती आहेत, आपण ऐल तीराला होते आहोत आणि इथून आम्ही भेटायला दत्तप्रभूंजवळ जाणार आहोत. मध्ये संसार रूपी माया आहे, नदी आहे. त्या नदीवरून तरुण जाण्यासाठी एक पूल बांधतात, त्याला साकव असं म्हणतात आमच्या गावामध्ये. बरोबर. संस्कृत भाषेमध्ये त्याला सेतू असं म्हणतात. तो सेतू आपण बांधायला सुरुवात केलेली आहे. 1 कोटी जप करणार आहोत. 1 कोटी जप करून आम्ही याचे नदीचे 9 भाग जर केले. भक्ती किती प्रकारची आहे, 9 प्रकारची आहे, नवविधा भक्ती. त्याच्यातला 1 कोटी जप आम्ही करणार आहोत आणि एक भाग, 1 नवमांश भाग आपण चालत चालत त्या सेतूवरून पुढे जाणार आहोत. ज्या वेळेला पूर्णपणे 9 कोटी जप पुरा होईल त्यावेळेला आपण दत्तप्रभूंसमोर पोहोचणार आहोत, त्यांच्या जवळ पोहोचणार आहोत. म्हणून 24 जानेवारीपर्यंत आपल्याला 1 कोटी जप करायचा आहे, पहिला मुक्काम गाठायचा आहे. हा सेतू आहे दत्तप्रभूंजवळ जाण्याचा. 9 कोटी जप होईल त्यावेळेला निश्चित आणि निश्चितपणे आम्ही दत्तप्रभूंच्या चरणाजवळ असणार. आता 24 जानेवारीला पहिल्या मुक्कामावर, पहिल्या पडावावर जाऊन पोहोचणार आहोत, 1 कोटीचा जप करणार आहोत. काही लोक मला सांगतात, मी आता रजिस्टर बनवलाय, किती जप केला तो सगळ्यांचा रोज लिहून घेतो. काल शुक्रवारच्या वेळेला त्याची सगळ्यांची नोंद होती. तर शुक्रवारी सगळ्यांनी जप सांगितला. एका साधकाने मला जप सांगितला, गेल्या गुरुवारपासून ह्या गुरुवारपर्यंत किती जप केला रे. 4 माळा गेल्या. इतक्या जोरात सांगितला ना की मी मोबाईल बाजूला गेला. केवढे दत्तप्रभू मुक्काम केले हो. माझ्याकडे येऊन बघा, लिहिलेले आहे ते. काही लोक रडत सांगतात, नाही हो दादा अडचण आली नाही, हे झालं ना ते झालं, ह्या आठवड्याला 2च झाल्या. अरे मग 1 कोटी कधी होणार. म्हणून तुम्ही सगळ्यांनी उत्साहाने मगाशी जो हात वर केला त्याच्यासाठी एवढा सगळा प्रपंच केला मी. 25 माळांचा जप करायला 29.5 मिनिटं लागतात. किती लागतात. हा माझा अनुभव आहे. जास्तीत जास्त अर्धा तास लागेल. अर्धा तास समजा याच्यातून 100 करायला किती लागतील. 100 माळा करायला 25 माळा ना अर्धा तास, 100 माळा ना
2 तास. दिवसभरातून 2 तास आपण आपल्या कल्याणासाठी आणि प्रभूंच्या दर्शनासाठी काढू शकत नाही का हो? 24 तासातले 2 तास. असं नाही मी सांगत आहे 100च्या 100 माळा एकाच वेळेला जप करायचा. त्याचे भाग करा. 25-25चे 4 भाग जर केले तर दिवसाला 100 माळा आरामात होणार. 10-10चे 10 भाग केले तर 100 माळा आरामात होणार. 100 नाही निदान 50 तर होतील. पण ते जास्तीत जास्त करा. मी 4 माळा जप केला म्हणून सांगू नका. आणि सगळ्यांनी आपली जपसंख्या आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी मला फोन करून कळवायची आहे. ती माझ्याजवळ जी संख्या आलेली आहे ती संकल्प केलेल्या साधकांची संख्या आहे. आणि ती दत्तप्रभूंपर्यंत निश्चित पोहोचणार आहे. कारण ज्यावेळेला आम्ही 1 दशांश हवन करणार आहोत त्यावेळेला ही सगळ्यांनी नावं जी दिली आहे ती सगळ्यांनी जपसंख्या माझ्याजवळ जी दिली आहे त्यांच्याच नावाने हा जप हे होणार आहे, म्हणजे हवन होणार आहे. काही लोकांना त्या हवनाला बसवणार आहे. बायका फक्त सेपरेटली जर बसणार असेल तर त्यांना प्रत्यक्ष हवन करायला नाही मिळणार. त्यांना बाजूला बसवून त्यांची हवनाची सामग्री आहे ती जमा करून आपण हवनचा आहे तो कुंडामध्ये टाकू. सपत्नीक म्हणजे त्यांचे नवरे जर बरोबर आले तर प्रत्यक्ष हवनात सुद्धा भाग घ्यायला मिळेल. फक्त याच्यामध्ये दत्तबीज मंत्राच्या 3 दिवस हवन चालणार आहे. 10 लाखाचं हवन होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचे आपण अधिकारी होणार आहोत. आणि म्हणून त्या जबाबदारीने आदराने प्रेमाने आणि भक्तीने हे नाव घ्यायचं आहे. दुपारी 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये मात्र नामस्मरण करायचं नाही. 12:30 त्यावेळेला दत्तप्रभू भिक्षा मागायच्या आधी जातात, भिक्षेसाठी जातात. आणि भिक्षा जर त्यांना मिळाली नाही तर त्या दिवशी ते जेवत नाहीत. आणि ते जेवले नाही तर आपल्यामुळे त्यांना उपवास होणार. म्हणून 12 ते 12:30 ह्या वेळेत त्यांचं नामस्मरण करायचं नाही. बाकी केव्हाही करा, रात्री झोपताना करा, केव्हाही करा, पण ते करा. ह्या संदर्भात आपल्याला कोणाला काय विचारायचं आहे का सांगा. मला काय शंका असली तर विचारा. नाही ना, फक्त किती माळा झाल्या रोज त्या कॅलेंडरवर लिहायच्या. आज 1 झाली, 2 झाली, 4, 10 किती असतील त्या. आणि गुरुवारी त्याची टोटल मारायची आणि मला काढवायची. हा अजून तुमच्या आज्ञेचं पालन झालेलं आहे. जसं तुम्ही म्हणालात दादा की संकल्प ज्यांनी केलाय तेच फक्त करू शकतात का ज्यांनी संकल्प नाही केला ते सुद्धा जे करणार आहे त्यांचा सगळ्यांचा संकल्प झालेला आहे असं समजायचं. कारण संकल्प जप करणाऱ्यांच्या माध्यमातून मी केलेला आहे. बाकी कोणी केलेलं नाही. तुम्ही जपाला सुरुवात केली की ते संकल्पामध्ये आपोआप सहभागी होणार. ठीक आहे. आपण नाही म्हणायचं ना संकल्प वगैरे तुम्ही नाही, तुम्ही संकल्प तुम्ही काय करायची गरज नाही. मी करेन, मी केलेला आहे. तुम्ही फक्त मंत्र जप करायचा आणि मंत्र जप करून मला कळवायचा. मात्र कसाही कळवा, याच्या माध्यमातून कळवा किंवा तुम्ही कोणीतरी सगळ्यांनी एकत्र जमा करा आणि तो कळवा. आता समजा आम्ही घरात आम्ही तिघांनी एकसाथ माळ जपते तर ती किती 3 माळी झाडतात पकडायच्या का त्या? हा, तिघींचे 3 माळा. 3 माळा तिघांनी एकाच वेळी एकाच वेळी. आम्ही कसं आपण एकदा आता सामुदायिक केला तर आता बरोबर. किती जण आहे? आता समजा आपण 20 जण आहे मग ते 20 माळा झाल्या असं म्हणायचं का? हो. तेच. पण त्या 20 माळा मी केल्या असं नाही म्हणायचं. तो कुटुंबाच्या गटात. हा. आमच्या कुटुंब असं. तुमचं नाव काय? मनीषाचं. चौधरी परिवार. चौधरी परिवार 3 माळा अच्छा. असा लिहिणार मी. सामुदायिक जर केला जप तर खूप चांगला. सगळ्यांनी मिळून एकत्र बसून ती 1 माळ करण्याच्या ऐवजी 5 माळा केल्या तर बघा किती होणार. तिघांनी मिळून 5 माळा केल्या तर 15 होणार. होय ना. आणि मग इतर वेळेला तुम्ही जर केला एकट्याने तर तुमचा स्वतंत्र झालेला. तुमची वेळ झालेली आहे. हो साहेब, वेळ झालेली आहे. काय करू? चालू करू? बर. तर आज आपण साई सच्चरित्राच्या 25व्या अध्यायाच्या मार्फत बाबांना वंदन करणार आहोत. अध्याय छोटा आहे एकदम.
आता त्याचा सुरुवात वगैरे जी थोडीशी त्या तत्वज्ञानाने हे झालेली आहे, भरलेली आहे, त्यामुळे ते जर सांगत बसलो तरी ते 9:30 वाजतील. म्हणून मी फक्त कथा भागाकडे गेलो. आज जी कथा आपण ऐकणार आहोत ही कथा काशीनाथ नाव सांगतो थोड्या वेळाने आठवलं, काशीनाथच नाव असेल नंतर. काशीनाथ भाऊ कासार नावाच्या ग्रहस्थांची ही कथा ऐकणार आहोत. दामुअण्णा कासार, दामुअण्णा कासारांची गोष्ट ऐकणार आहोत. या दामुअण्णा कासारांच्या बाबतीमधली एक गोष्ट अशी आहे की दामुअण्णा कासार आणि लिमोणकर हे दोघे जण दरवर्षी न चुकता अगदी आठवणीने रामनवमीला शिर्डीला जायचे. आणि शिर्डीला जाताना ते दोघेही आपापलं निशाण घेऊन जायचे. आता तो प्रकार राहिला नाही. कोकणात काही ठिकाणी ही पद्धत आहे. एखाद्या देवाच्या जवळ जातात लोक, नारळ ठेवतात, विडा ठेवतात, नमस्कार करतात आणि गारणं घालतात. माझी अमुक अमुक इच्छा जर पूर्ण झाली तर मी निशाणला बांधलेले म्हणून. आणि म्हणून काही देवांजवळ कोकणातल्या, इकडे मुंबईला ते दिसत नाही, काही देवळामध्ये असे निशाणं खूप लागलेली असतात, ते नवस पेळायला असतात. तर देवतेला निशाण अर्पण करणं हा एक राजोपचार आहे. त्याप्रमाणे हे दोघे जण निमोणकर आणि काय नाव आता सांगितलं, दामुअण्णा कासार हे दरवर्षी आपल्या निशाण तिथे घेऊन जायचे, वाजत गाजत घेऊन जायचे आणि त्या द्वारकामाईच्या वरती आपलं निशाण लावायचे. आता निशाणावरून आठवण निघाल झाला का तो आता इथे आपल्याकडे निशाणांचा, मग तो येईल त्यावेळेला बघू. त्या निशाणांचं वैशिष्ट्य असं आहे की शिर्डीला जातात लोक आणि शिर्डीला लोक गेल्यानंतर बघतात काय, दर्शन कोणाचं घेतात, तर त्या साईबाबांच्या समाधीच्यावरती बसवलेली जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं दर्शन घेतात. घरात सुद्धा बऱ्याच जणांच्या घरामध्ये बाबांचे जे फोटो पूजेला लावलेले आहेत, हे हा बाबांचा फोटो आहे म्हणून जे सांगतो ना, तो बाबांचा फोटो नसतो. आहे का बाबांचा फोटो? बाबांच्या मूर्तीचा फोटो आहे. आम्ही पूजा करतो घरात कोणाची करतो, बाबांच्या मूर्तीच्या फोटोची पूजा करतो. बाबांची पूजा आपल्या हातून होत नाही. बरोबर आहे ना? खऱ्या अर्थाने आपल्याला बाबांची जर पूजा करायची असेल तर बाबांनी स्वतःहून, तालीम नावाचे एक आर्टिस्ट होते, होऊन गेलेले आर्टिस्ट, बाबा असे द्वारकामाईमध्ये बसलेले असताना ह्या तालीमनी बाबांना सांगितलं, विचारलं की तुमच्या पश्चात तुमची आठवण काढून घरात जर कोणाला जर एखाद्याला पूजा करायची झाली तुमची, तर त्याच्यासमोर काहीतरी प्रतीक पाहिजे, काहीतरी फोटो पाहिजे. मग त्यांनी कुठल्या फोटोची पूजा करायची? त्यावेळेला मूर्ती नव्हती, बाबा स्वतःच होती. तेव्हा बाबांनी मग हसले आणि बाबांनी सांगितलं माझा फोटो काढ. आणि ते फोटोला बसले, असे बसलेले, असे असे असा एक फोटो आहे बाबांचा, बघितला ना? त्याला द्वारकामाईचा फोटो असं म्हणतात. द्वारकामाईमध्ये बाबा तसेच बसायचे आणि तालीम समोर बसले आणि बाबांचा हा फोटो काढला. फोटो पूर्ण झाला आणि फोटो पूर्ण झाल्यानंतर तो बाबांना आणून दाखवला. बाबांना दाखवल्यानंतर बाबांनी तो बघितला आणि त्याला शिव्या घातल्या. अरे मूर्खा, तू पूजेचा फोटो काढलायस ना? म्हणाला हो, काय चुकलं काय? तो चुकलं नाही काय, बरोबरच काय नाही का, काय झालं? अरे ज्या ठिकाणी पूजा होते त्या ठिकाणी श्रीफळ आणि विडा, बघा इथे आहे, श्रीफळ आणि विडा जर नसेल तर पूजा पूर्ण होईल का? तेव्हा तालिमांच्या लक्षात आलं आणि तो फोटो काढून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये नारळ आणि विडा याचं चित्र बाजूला काढलंय आणि बाबांना दाखवलं आणि बाबांनी परवानगी दिली, ह्या फोटोची पूजा केली तर ती पूजा माझ्यापर्यंत पोहोचेल. म्हणून बाबांची घरात पूजा करायची झाली तर कुठल्या फोटोची करायला पाहिजे? तोच आहे आपल्याकडे. याला म्हणतात द्वारकामाईचा फोटो. द्वारकामाईच्या फोटोची पूजा करायची, दगडावर बसलेल्या मूर्तीच्या फोटोची पूजा नाही करायची. ठीक आहे? तर असो, हे दोघे जण तिथे आणून निशाण लावायचे आणि ह्या दामुअण्णा कासारांची बाबांवरती खूप निष्ठा, खूप भक्ती. बाबांच्या शिवाय त्याला दुसरं मोठं काहीच नव्हतं. बांगड्यांचा धंदा वगैरे करायचा, त्याच्याबरोबर आणखी काही धंदा करायचा आणि आपली आर्थिक स्थिती जी आहे ती स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करायची. स्टेबल म्हणजे कळते ना, मी इंग्लिशमध्ये बोलतो चुकून. असे दिवसामागून दिवस चालले होते.
एक दिवशी त्यांच्या मित्राने त्यांना आग्रह केला. काय आग्रह केला? की आपला धंदा जरा आपण वेगळ्या पद्धतीने करूया, तू आणि मी दोघे जण भागीत धंदा करूया. आणि त्या काळामध्ये धंदा म्हटल्यानंतर धंदा एकच, धंदा या शब्दाला अनुसरून एकच व्यवसाय असायचा, तो म्हणजे कापसाचा व्यापार. कापूस घ्यायचा आणि तो बाजारामध्ये नेऊन विकायचा. पण तो कापूस सट्टा पद्धतीने विकला जायचा. आता जो हा लावतो ना, मटका लावतो ना, संध्याकाळच्या वेळेला ते हे येतात 3 आकडे, काय म्हणतात त्याला? नाही, त्या 3 आकड्याला मिळून एक शब्द, पाना. पाना. आजचा पाना काय नाही माहिती तुम्हाला? आता शिकून घ्या. पाना म्हणजे काय? 3 आकडे असतात. ते कसे काढतात? असे पत्ते ठेवतात आणि ते पत्ते असे हे करायचं, गट्टा त्याच्यातला उघडायचा, असा ठेवायचा. काय आला? अट्टा. परत दुसरा हे उधळायचा, बाजूला ठेवायचा. किती आला? 5. पुढचा हे गेला, उठून ठेवायचा. किती आला? चिया. म्हणजे 853 हा पाना. आणि त्या 853ची बेरीज करायची. 8 आणि 5 13 आणि 3 16, 6 आणि 1 7. आकडा काय? 7. या 7 आकड्यावर ज्याने पैसे लावलेले असतील त्याला जास्त हे मिळणार पैसे. 853 वर ज्याने लावले असतील त्याला त्या आकड्याच्या तिप्पट पैसे मिळतात. असा सट्टा खेळायचा असतो. हा, मटका. बघा तुम्हाला प्रयत्न करून मी शिकवलं. तिप्पट पैसे मिळणार पाण्यावर लावलेलं. तर तो सुद्धा त्यावेळेला सट्ट्यासारखाच प्रकार असायचा. भाव त्याचे अशा तऱ्हेने फुटायचे. आणि तो भाव चढला तर कापसाचा धंदा करणारा श्रीमंत व्हायचा. आणि भाव उतरला तर तो भिकेला टेकायचा. म्हणजे समजा 100 रुपयाच्या भावाने आपण जर शेतकऱ्याकडून कापूस घेतला असेल आणि 80 रुपये भावाने जर तो गेला, नुकसान झालं ना. पण आपण 100 रुपये भावाने जर कापूस घेतला आणि 150 रुपये भावाने तो गेला, फायदा झाला की नाही? तर ह्या मित्राने सांगितलं आता कापसाचा धंदा तेजी देतोय आणि म्हणून आपण कापूस घाऊक ह्याच्यात घेऊया आणि बाजारामध्ये नेऊन तो भाव आल्यानंतर विकूया. त्याच्यामध्ये अर्धे पैसे तू दे, अर्धे पैसे मी भरतो. जो काय फायदा होईल, जवळजवळ 2 लाखापर्यंत फायदा होईल आपल्याला. त्यामुळे 1 लाख रुपये तुझे, 1 लाख रुपये माझे. आपल्या समोर सुद्धा हे प्रपोजल जर कोणी ठेवलं तर आपला सुद्धा मोह अनावर होईल आणि आपण सुद्धा असे प्रकार करू लागू. दामवण्णांच्या मनात सुद्धा तसंच वाटलं, अरे हे चांगलं आहे, धंदा चांगला आहे, 1 लाख रुपये घालायला हरकत नाही, 1 लाख रुपये मिळवायला हरकत नाही. पण लगेच विचार आला. काय विचार आला? मी बाबांचा भक्त आहे, बाबांच्या चरणी अनुरक्त आहे. बाबांना विचारल्याशिवाय कुठलीही गोष्ट करायची नाही. बाबांना विचारायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी पत्र लिहिलं माधवराव देशपांडेंना शिर्डीला. आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलं की अशा तऱ्हेची धंद्याची एक संधी चालून आलेली आहे, तर त्याच्यात मी पैसे गुंतवू का? माझ्या वतीने बाबांना हा प्रश्न विचार. आणि बाबा काय उत्तर देत आहेत ते मला कळलं. दामवण्णांचं पत्र शिर्डीला आलं, माधवराव देशपांडेंजवळ पोचलं. आणि माधवराव देशपांडेंजवळ हे पत्र आल्यानंतर माधवराव देशपांडेंनी ते पत्र बाबांच्या पायावर ठेवलं. बाबांच्या पायावर ठेवल्यानंतर बाबा माधवराव देशपांडेंनी विचारलं, काय रे श्याम्या, कसले कागद आणून माझ्या पायाच्यावरती पायाला लावतोयस? काय म्हणतोय तो? काय पाहिजे त्याला? काय अशा तऱ्हेच्या हे करू नको, मला जास्ती मोह धरू नको. माधवराव बघतच राहिले. बरं वाच, काय लिहिलंय ते वाच. तेव्हा माधवराव बाबांना विचारलं, तेव्हा काय तुझी नाटकं चालली आहे? माधवराव देशपांडे बाबांना अरे तुरे म्हणायचे, काय तुझी नाटकं चालली आहे? ह्या पत्रात काय लिहिलंय ते आधी सांगितलंच नाही, आता परत वाचायला काय सांगतोस? कशाला वाचायचं ते? नाही रे, मी ते असंच बोललो, तू वाच. माधवरावांनी पत्र उघडलं, ते पत्र वाचून दाखवलं. त्या पत्रामध्ये हाच मजकूर होता, कापसाच्या धंद्यात मी पैसे गुंतवू का, असा हे विचारतायत दामवण्णा. काय उत्तर देऊ त्यांना? बाबांनी सांगितलं, आपल्याला असा व्यवहार करायचा नाही. हायती मीठ भाकर खाऊन सुखी राहायचं, अशी जास्ती हावदा ठेवायची नाही. ह्याच्यात जर भानगडीत पडलाच तर नुकसान होणार.
माधवराव देशपांडेंनी जसेच्या तसं पत्र पाठवलं आणि त्याच्या पुढे एक ओळ टाकली. आणि आता पत्र लिहायची पद्धतच नाही राहिली. पूर्वी पत्र लिहायचे आणि ते पत्र लिहून झाल्यानंतर खाली एक वाह्य असायचं, ताक. ताजा कलम. तो ताजा कलम टाकला. हे मी पत्राने बाबांचं उत्तर कळवलंय, पण तू प्रत्यक्ष जर भेटायला आला असतं बरं होईल. कदाचित त्याच्यातून दुसरं काहीतरी निष्पन्न होईल म्हणून तू भेटायला ये. गंमत कशी असते बघा. हे पत्र गेलं, दामू अण्णांच्या हातात पडलं आणि दामू अण्णांना हे पत्र मिळाल्यानंतर दामू अण्णांना खूप वाईट वाटलं. मी माझं हित काहीतरी व्हावं, माझं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून बाबांजवळ हे केलं, गाराणं सांगितलं. त्यांना न कळवलं मी आपले गुंतवले असते पैसे तर बरं झालं असतं ना. उगाच कळवलं असं याला वाटायला लागलं. काय बाबा हे असे उत्तर देत आहेत. आणि बऱ्याच वेळेला सामान्य माणसांच्या जीवनामध्ये सुद्धा असाच प्रकार घडतो. आता आपल्याला सगळ्यांना सावध व्हायला पाहिजे, विशेषतः आपल्याला. आम्ही आता ओम राम दत्तात्रयान्मा या मंत्राचा जप करतोय. समजा एक माळ जप झाली आणि त्याच्यानंतर जर आपण असं म्हटलं की आता माझ्या मुलाचं लग्न जमेल आणि जमलं नाही, समजा जमलं नाही, आपलं काय परिस्थिती होणार? हट गेले तर दत्त बित्त उडत. माझं सांगितलेलं ऐकत नाही तो देव, त्या देवाचं मी नाव कशाला घेऊ? बरोबर आहे ना. मग आम्ही दत्त सोडून देतो आणि गणपतीच्या पाठीमागे लागतो. सुख करता दुःख करता. तोही नाही ऐकला की त्याच्या बापाला बघतो, हे करायला जातो नमस्कार करायला. बरोबर आहे ना. भक्तांची अशी अवस्था असते. म्हणून श्रद्धा एका ठिकाणी पाहिजे, दृढ पाहिजे. त्याच्यावरून सुद्धा केव्हा तरी मी उदाहरण सांगितलं होतं. आपल्या याच्यामध्ये कोकणामध्ये मालवणकर नावाचे एक ज्योतिषी होऊन गेले, प्रख्यात ज्योतिषी. त्यांच्या तोंडातून निघालेला शब्द कधीही खोटा ठरायचा नाही. एक दिवशी त्यांच्याकडे एक माणूस गेला. त्याने एक जमीन घेतली होती आणि त्या जमिनीमध्ये शेताला पाणी द्यायच्यासाठी विहीर खोदायची होती. म्हणून ते यांच्याजवळ मालवणकरांजवळ आलेली मालवणकरांना विचारलं की मी अशी अशी जमीन खोदतोय, आपल्या जमीन घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी मला विहीर खोदायची आहे, माझ्या विहिरीला पाणी लागेल का? मालवणकरांनी कुंडली मांडली आणि त्यांनी सांगितलं बिंदास एकर विहीर खोद, तुला पाणी लागेल, पण कमीत कमी 100 फूट खोल खोदायला लागेल. तो बिचारा गेला शेतामध्ये, दिवसभर मेहनत केली, 100 फूट खोदलं आणि मालवणकरांना शिव्या देत आला. कसले ज्योतिषी झाला तुम्ही? लोकांना असेच फसवता काय? लोकांजवळून पैसे घेता आणि त्यांना खोटं भविष्य ज्योतिष सांगता. मालवणकर विचारतात, अरे झालं काय? काय झालं म्हणजे तुम्ही सांगितलं होतं 100 फूट खोल तुला पाणी लागेल आणि मी 100 फूट खोदलं, पाणी लागलं नाही. मालवणकरांनी कालची पत्रिका परत बघितली आणि परत बघितला, कुंडली बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं की पाणी लागलंच पाहिजे. ताबडतोब तिथून उठले. असा एक चौरंग होता, त्या चौरंगावर त्यांची जी पंचांग आणि ज्योतिषशास्त्राचे ग्रंथ होते ते एका ह्याच्यामध्ये कापडामध्ये बांधले. त्याचं गाठोडं घेतलं आणि सांगितलं चल तुझ्या शेतामध्ये जिथे खोदलाय तिथे मला दाखव 100 फूट आहे की नाही. त्या 100 फुटावर तुला जर पाणी लागलं नाही तर तुझ्या त्याच शेतामध्ये हे ग्रंथ सगळे मी जाळून टाकेन आणि ह्याच्यानंतर कधीही ज्योतिष सांगणार नाही. तो आला घेऊन शेतात आला. शेतात आल्यानंतर ह्या शेतकऱ्याने दाखवलं 100 फूट खोदलं होतं. ते कसं खोदलेलं 100 फूट? इथे 10 फूट, त्याच्या बाजूला 10 फूट, त्याच्या बाजूला 10 फूट, असं 10 ठिकाणी खोदलं होतं. 10 गुणिले 10 किती झाले? 100 झाले ना. म्हणतो बघा 100 फूट खोदलंय की नाही, पाणी कुठे लागलं? आमचं सुद्धा खोदकाम असंच आहे. आमचं सुद्धा खोदकाम असंच आहे. 10 दिवस साईबाबा, 10 दिवस स्वामी सत्संग, 10 दिवस मच्छिंद्रनाथ, तर 10 दिवस गोरक्षनाथ. अरे 100 दिवस एखाद्या मागे लागा ना. मी तर म्हणेन 100 जन्म एखाद्या मागे लागा. पण आमची श्रद्धा तशी नाही आहे. तर श्रद्धा खोल पाहिजे. दामू श्रद्धा होती, पण ज्या वेळेला मोह आडवा येतो ना त्यावेळेला या श्रद्धेला सुद्धा तडे जातात. दामू मनात दुसरा विषय निर्माण झाला. जाऊ दे, कदाचित त्या पत्रात लिहायला विसरले असतील. आपण प्रत्यक्ष शिर्डीला जाऊया म्हणून ते शिर्डीला आले. आणि शिर्डीला आल्यानंतर आता बाबांना विचारायचं कापसात पैसे गुंतवू का? बाबांनी कानपटात मारली तर, कारण ते मारायचे सुद्धा. मी सांगितलं ना एकदा नको म्हणून,
आता परत काही त्याला असं म्हणून मारली तर म्हणून विचारायचा धीर झाला नाही. मग काय केलं त्यांनी, बाबांच्या पायाजवळ जाऊन बसले आणि पाय छपायला लागले. आणि पाय छपता छपता मनामध्ये विचार करतायत, बाबांना आता कसं विचारू मी. मनातल्या मनात म्हणतायत, जर समजा बाबांनी होकार दिला आणि हा हे झाला, व्यवहार झाला, तर ह्याच्यात हे जे काय हे मिळेल, मला फायदा मिळेल, त्याच्यातला ठराविक भाग मी बाबांसाठी देईन. नवस पण बोलून मोकळे. हे कुठे चाललंय मनात, हा विचार मनात चाललाय. पण बाबा हे सद्गुरू होते आणि सद्गुरू कसे असतात ते बघा. आम्ही 9:05 दत्तस्तुती म्हणतो, अलाराम लावलाय म्हणतो ना, ती म्हणायची म्हणून म्हणतो, पण काय म्हणतोय ते आम्हाला माहिती नाही. त्याच्यामध्ये एक ओळ आहे, सद्गुरूंना उद्देशून एक ओळ आहे. काय ओळ आहे ती? नाही, सर्वधी साक्षीभूतम. सर्वधी साक्षीभूतम म्हणजे काय? सर्व म्हणजे सगळेजण आणि धी म्हणजे बुद्धी. सगळ्यांच्या बुद्धीला साक्षीभूत असतात, त्यांचं नाव काय? सद्गुरू. आपण मनामध्ये काय काय बरेच विचार करत असतो, आम्हाला वाटते का हे आमच्या मनातल्या मनात आहे, हे कोणाला माहिती नाही. पण आपली सद्गुरू नावाची जी शक्ती आहे तिथपर्यंत ते कसे ना कसे पोचतातच पोचतात. हे मनात विचार करत होते, मी हे पैसे या बाबांना थोडेसे देईन, पण मला याच्यात फायदा होईल. बाबांना हे त्याच्या मनातले विचार कळले आणि बाबा सांगताय, अरे तुला जे मिळालं आहे त्याच्यात समाधान मान ना. जास्तची हाव कशाला करतोयस, जास्तची हाव करू नको. तो बाबा परत हिरमुसला झाला, कारण त्याच्या सोबाडीत आपोआपच बसली होती. आणि झालं, बाजाराचा दिवस आला. त्याच्या मित्राने ठरवलं होतं, ह्या पैशांच्या बाबतीत ह्या फकीराला काय करणार, पैसे कसे कमवायचे हे पैसेवाल्यांना कळते ना. पैशाला पैसा कसा जोडायचा हे पैसेवाल्यांना कळते. हा गेला आणि त्या फकीराला विचारतो, फकीर काय याला सल्ला देणार. त्याने सल्ला दिला, हा ऐकला आणि त्याने नाही म्हणून सांगितलं दामवंडाने, नाही गुंतवले पैसे. मग याने दुसऱ्याला घेतलं आणि त्याला घेऊन दोघेही खड्ड्यात पडले. कापूस घेतला, कापूस विकला आणि त्याच्यामध्ये प्रचंड नुकसान झालं त्याचं. आणि दामवंडा वाचले. दामवंडाने पैसेच गुंतवले नाही तर नुकसान कसं होणार. आणि त्यावेळेला दामवंडांना कळलं, बाबा का नाही म्हणाले, बाबा का नको म्हणाले. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा काही प्रतिकूल घटना घडल्या तर आम्ही देवाला सांगतो आणि देवाला सांगितल्यानंतर सुद्धा आमच्या अनुभवाला असं येते की त्याच्याही पेक्षा प्रतिकूल परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागते. त्यावेळेला देवाला दोष देऊ नका, कारण त्याच्या पाठीमागे सुद्धा काहीतरी संकेत आहे आणि तो शुभ संकेत असतो. त्याच्यावरून म्हण पडली आहे, देव करतो ते कशासाठी करतो, चांगल्यासाठी. पण आम्ही जसं म्हणतो तोंडाने, वेळ आली की बिघडतो. काय मेलो देव तो, बरोबर ना. काय उपाय असं बोलायचं ना कधी. असं म्हणायचं नाही. ते होते ते आपल्या चांगल्यासाठी होते, त्याच्यातून काहीही वाईट होणार नाही. या एका गोष्टीवर पूर्ण श्रद्धा ठेवायची, त्याप्रमाणे जीवन जगायचं. ही शिकवण आपल्या भक्तांना देण्यासाठी म्हणून बाबांनी हे चरित्र, ही लीला केलेली होती. ही शिकवण आपल्या भक्तांना द्यावी म्हणून बाबांनी ही लीला केली होती. ह्या लीलेच्या पाठीमागचा तोच आहे. आम्ही सगळेजण आज अधिकारी बनलो. अधिकारी कोणाला म्हणतात? अधिकारी शब्दाला हाली एक दुसरा शब्द प्रतिशब्द तयार झालाय, पुढारी. काय म्हणायचं? आमच्या परिवारामध्ये सुद्धा तसाच प्रकार झाला होता. पुढारी म्हणजे काय? जो पाठीमागून येऊन सगळ्यांच्या पुढे जातो त्याला काय म्हणतात? बरोबर ना. मी वडाळ्यावरून इथे आलो. इथे आल्यानंतर आता पनवेलच्या लोकांबरोबर दोस्ती गेली, ते कामामध्ये वावरायला लागले. मग वडाळ्याचे लोक इथे यायचे आणि म्हणायचे का माहिती आहे, हे सगळे पुढारी झाले. म्हणजे आम्ही पहिल्यापासून होतो, आम्हाला मान नाही, आणि हे मागून आले आणि पुढे गेले. म्हणून हे दुसरा एक पुढारी शब्दाचा अर्थ आहे, ज्याची ढेरी पुढे आहे तो. अधिकारी म्हटल्यानंतर सुद्धा तसाच. अधिकारी म्हणजे कोण? कोणतरी मोठा सेक्रेटरी, सॉरी, अध्यक्ष.
महिला आघाडी प्रमुख हे कोण आहेत? अधिकारी. ह्याला काय म्हणतात? अधिकारी. पण अधिकारी शब्दाचा तसा अर्थ नाही. जे अधिक काम करतात, अधिक कर्म करतात ते अधिकारी. मी तुम्हाला सगळ्यांना आज अधिकारी म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? अधिकारी म्हटलेलं आहे. कारण दत्त बीज मंत्राची साधना तुम्ही सुरुवात करायला सुरुवात केली म्हणजे निश्चितपणे तुम्ही अधिकारी बनलेला आहे. आणि त्यामुळे आमच्यावर जबाबदारी आता जास्त येते. आणि कदाचित त्याच्यासाठी हा अध्याय आजच्याच सत्संगामध्ये बाबांनी म्हटला असेल. बरोबर आहे ना? बारीकशी आणखी एक कथा राहिली ती आटपतो, म्हणजे थोडक्यात सांगतो आणि आजच्या अध्यायाला पूर्ण विराम देऊया. याच काय यांचं नाव? दामवण्णा. दामवण्णांच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग मग अशी ऐकलं आपण. त्याने दोन लग्न केली होती, 2 बायका होत्या, तरी सुद्धा मूलबाळ नव्हतं. एक दिवशी असंच गोव्यावरून एका माणसाने आंब्याचं पार्सल पाठवलं, पेटी, शिर्डीला. माधवराव देशपांडेंच्या माध्यमातून ही पेटी द्वारकामाईमध्ये आली. द्वारकामाईमध्ये आल्यानंतर द्वारकामाईमध्ये ती पेटी उघडली. ती पेटी उघडल्याबरोबर त्या आंब्याचा सुगंध असा दरवळला द्वारकामाईमध्ये की लोकांच्या तोंडाला पाणी सुटलं. आता ऐकून सुद्धा बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटलं. माधवरावांनी बाबांसमोर ठेवली. बाबांनी ती बघितली आणि बाबांनी बघितली आणि माधवरावांना सांगताय, अरे ही पेटी आणण्यासाठी आहे, हे आंबे आले ते आणण्यासाठी आहे. माधवरावांना काय कळेना म्हणून त्याच्यातले थोडे आंबे काढले आणि बाबांचा ओळंबा होता, म्हणजे एवढं एवढं भिक्षापात्र होतं, त्या ओळंब्यामध्ये ठेवले आणि बाकीची पेटी जी होती ती पेटी भोजनगृहामध्ये पाठवली. त्या ओळंब्यामध्ये ठेवलेले आंबे जे होते ते होते किती? 8. आणि ओळंब्यामध्ये जे काय ठेवलं असेल त्याचे मालक सगळेजण म्हणजे कोण कोण? कोंबडी, कुत्री, मांजरं, भक्त, बाबा, याच्या वाट्याला जे येईल ते त्यांनी खायचं. ते 8 आंबे तिथे ओळंब्यामध्ये ठेवले. बाबा त्याच्यातला कोणी काय उचललं तर कोणाला कधी हडतूड म्हणाले नाही, कोणाला नको म्हणाले नाही, कोणाला कधी विरोध केला नाही. तर तिथे लहान लहान मुलं होती, त्याच्यातली काही मुलं तिथे आली आणि त्या मुलांनी बघितलं आज बाबांच्या ओळंब्यामध्ये आंबे आहेत. त्याने त्याच्यातले 4 आंबे पळवले. मुलं म्हटल्यानंतर ह्या अशा खायच्या वस्तू असतात ना, त्या पळवण्यात एक्सपर्ट. काल ठाण्याला आमचा कार्यक्रम झाला सामुदायिक नाम जपाचा. एका भिकऱ्याला कुठल्या तरी साधकाने मेहनत करून खोबऱ्याच्या वड्या बनवून आणल्या होत्या. नैवेद्य दाखवेपर्यंत तिथे शिल्लक नाही राहिल्या. हो, दत्तप्रभूंनी अगोदरच खाल्ले. असा प्रकार घडला ना का ह्या बाई मला खूप ओरडतात, तुम्ही दम देत नाही कोणाला. अरे बाबांच्या चरणी नतमस्तक झालेला मी. बाबा जर आपल्या भक्तांना दम देत नव्हते तर त्यांच्या भक्तांना मी कुठून दम देणार? माझा काय अधिकार? म्हणून मी सुद्धा काय कधी बोलत नाही. दत्त जयंतीला आमच्या इकडे एक हे असतो, रुखवत विधी असतो. म्हणजे दत्तप्रभूंना आपण राजोपचारासाठी असे चांगल्या पक्वान्नांचे नैवेद्य अर्पण करतो. ते असे मस्तपैकी मांडतो, सुंदर सजावट केलेली असते. संध्याकाळी त्या हे येतात, परीक्षा घेतात, त्याची परीक्षा करतात आणि त्याचे नंबर काढतात 1, 2, 3. ते नंबर कधी काढतायत एवढीच फक्त खोटी असते. ते नंबर काढले की दत्तांची पालखी परत येईपर्यंत ह्याच्यातले अर्ध पदार्थ घालास. मला प्रश्न पडतो, दत्तप्रभू बाहेर गेले होते, प्रसाद कोणी खाल्ला? बरं खातात ते इतके चालाकीने ना, काय विचारून सोय नाही. चांगले पदार्थ त्याच्यातले जे असतात याच्या 2 लाईनी ठेवलेले असतात, 2 किंवा 3 लाईनीमध्ये. त्याच्यातले खाण्यासारखे चांगले जे असतात ना, ही मुलं नंतर काय करतात, ते एका बाजूला दरवाजाच्या बाजूला लावून ठेवतात. आणि त्यावेळेला घरात इतक्या वेळेला आत बाहेर करतात ना, काय विचारून सोय नाही. बाहेर जाताना एकदा उठवायचा, परत थोड्या वेळाने खाऊन झालं का आतमध्ये याचा ना दुसरा उठवायचा. हा प्रभूंच्या दरबारातला मुलांचा खेळ आहे. हो, त्याला कधी ओरडायचं नाही. करू दे. बाबांनी सुद्धा ओरडले नाही त्या मुलांना. मुलांनी त्याच्यातले 4 आंबे जे होते ते 4 आंबे नाही खाल्ले आणि 4 आंबे शिल्लक राहिले. हे साई सच्चरित्राच्या ह्या अध्यायामध्ये हा प्रकार भाग आला नाही, पण मी सांगतो.
त्या मुलांनी ते आंबे घेतले त्यावेळेला तिथे चर्चा चालली होती. हे आंबे जे आहेत ते दामू अण्णांसाठी आहेत, अण्णांसाठी आहेत. मुलांनी सगळ्या माणसांमध्ये बघितलं, बाबा असं म्हणाले अण्णांसाठी आहेत म्हणून. मुलांनी तिथे सगळीकडे असं बघितलं, दामू अण्णाचं तिथे कुठे नाही. मुलं म्हणाले दामू अण्णा कुठे आहेत. मग त्याच्यातले 4 आपल्याला घ्यायला काय हरकत नाही. वरती आपल्याच ह्याचं समर्थन केलं आणि ते 4 आंबे घेऊन गेले. आणि ते 4 आंबे घेऊन गेले आणि दामू अण्णा आपल्या घरातून, म्हणजे नगरलाच राहायचे ते, शिर्डीपासून काही अंतरावर, ते शिर्डीला येऊन पोचले. शिर्डीला येऊन पोचले आणि शिर्डीला आल्यानंतर बाबांना नमस्कार केला. बाबांनी त्याच्याकडे बघितलं आणि काय सांगितलं, अण्णा ते आंबे आहेत ना, ते आंबे खा आणि मर एकदा. काय सांगितलं, हे आंबे खा आणि मर एकदा. आपल्याला पण वाईट वाटलं असेल ना, हे ऐकून बरं नाही वाटलं ना. पण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सुद्धा असं काही वेळेला बोलता. लहान मूल एखादी गोष्ट जर आपल्याला खायला, आपल्या घरात खायला मागायला लागलं ना आईजवळ, आईला असं मग माहिती आहे याने ही खाल्ली तर ह्याला त्रास होणार, पण तो हट्टालाच पेटतो, ऐकतच नाही. मग ते कंटाळून कंटाळून आई काय करते, ती एका वस्तू त्या मुलाच्या हातात देते आणि त्या मुलाला पण हेच सांगते, खा मेला एकदा आणि मग. काय आजी बरोबर ना. अशी अनुभवाने मान आला होता. तसं बाबांनी सुद्धा सांगितलं, हे खा मेले आणि मर. दामू अण्णांनी ओळखलं होतं काय सांगितलं बाबांनी. आणि म्हणून ते ऐकल्यानंतर दामू अण्णांनी बाबांना विचारलं, हे कोणाला देव, धाकटीला की थोरलीला. म्हणजे बायका 2 होत्या, एक धाकटीने एक थोरली. कोणाला देव. तर बाबांनी सांगितलं धाकटीला दे. आणि त्यामुळे तिला 8 पोरं होती. किती? 8. तो गेला आपल्या बायकोला ते आंबे दिले, धाकट्या बायकोला आंबे दिले आणि त्या धाकट्या बायकोला 8 मुलं झाली. 4 मुलगी आणि 4 मुली. म्हणजे एकाच महिन्यात नाही, एका पाठोपाठ एक अशी 8 मुलं झाली. त्याच्यात 4 मुली होत्या आणि 4 मुलगे होते. कालांतराने त्याच्यातल्या 4 मुली ज्या होत्या गेल्या आणि 4 मुलं जी होती ती शिल्लक राहिली. अण्णा बाबांजवळ येऊन असंच मागायचे नेहमी. काय सांगायचे की माझ्या वंशाचं नाव सांगायला कोणतरी मला काहीतरी आधार दे, मला निर्वंशी म्हणून मारायचं नाहीये, त्याच्यासाठी मला काहीतरी आधार दे, मला काहीतरी संतती दे, हे नेहमीच सांगणं होतं. बाबा ऐकून ऐकून कंटाळले होते. कारण आता थोड्या वेळापूर्वी आपण ऐकलं, 5म स्थान बिघडल्यानंतर संतती योग जो आहे तो संतती योग नसतो, संतती होत नाही. आणि ह्याच्यामध्ये संतती नव्हतीच आणि तरी पण बाबांना सांगत होता, तू मला मूल द्या, मला मूल द्या. आणि आपण ऐकलं, गुरुची जर दृष्टी पडली केतूवर किंवा राहूवर तर त्याच्या सगळी पिढा जी असते ती पिढा नष्ट होते. बाबा हे यांचे गुरु होते आणि म्हणून बाबांजवळ ते आग्रह करत होते आणि त्या आग्रहाचा व्हायचा तो परिणाम झाला. एकाच्या ऐवजी 8 मुलं झाली, 4 वाचली, 4 गेली. आजही त्यांची संतती जिवंत आहे. तर ते खूप आग्रह करायचे म्हणून बाबा त्यांना बोलले होते, हे खा मेल्याने मर. असा प्रकार घडला, त्यांना संतती झाली. आजही ती संतती जिवंत आहे. याला म्हणतात गुरुकृपेचा महिमा. तो महिमा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपल्याला हे करावा यावा अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करून इथे अध्याय संपला. अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या 25व्या अध्यायाला मी विराम देतोय. 6 डिसेंबरला आपल्या इकडे दत्त जयंती उत्सव आहे. दरवर्षीप्रमाणे माझ्या घरी होतो. संध्याकाळी 6 वाजता पालखी मिरवणूक आहे. या पालखी मिरवणुकीमध्ये आपली दत्तांची पालखी इथे शिवा कॉम्प्लेक्सला सिकेडी हायस्कूल जवळ येते दत्त मंदिरापर्यंत. तिथून ती परत जाते. 6 ते 9:30 पर्यंत पालखीचा हे असतो, कार्यक्रम असतो. सकाळपासून 9:30 वाजेपर्यंत भरगच्च कार्यक्रम आहे. तिथे सुद्धा आपल्या ह्या ओंद्राम दत्तात्रयन या मंत्राची जपसाधना होणार आहे. दिवसभर तिथे आपण जर आला तर खूपच चांगलं. कारण दत्तांच्या उपासनेमध्ये, दत्तांच्या साधनेमध्ये आणखी एका गोष्टीला महत्त्व आहे.
नाम स्तोत्र पूजा ह्या त्या सगळ्या गोष्टी करायच्याच. पण त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ जर उपासना कुठली असेल तर ती सेवा. सेवा हा शब्द जो आहे तो दत्तप्रभूंपासून आलेला आहे. दत्तांचे सेवेकरी हा एक प्रचार होता. आणि आता नंतर मग सगळीकडेच झाला. रामाचे सेवेकरी ते रामदासी, नाथांचे सेवेकरी, देवीचे सेवेकरी, देवांचे सेवेकरी. पण खरी सेवेकरी जे असतात ते दत्तांचे. सेवा हा विषय त्यांना अतिशय प्रिय आहे. तर सेवा कार्यामध्ये ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी सुद्धा दिवसभर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दिवसभरामध्ये केव्हाही माझ्या मुक्कामी यायचा, दिवसभर थांबला तर खूपच चांगलं होईल. दिवसभर भरगतचा कार्यक्रम आहे. सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे. दोन्ही वेळेला आपल्या जेवणाची किंवा उपास असेल तर फराळाची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे घरी जेवायला जायला पाहिजे, जेवण बनवायला पाहिजे, काय गरज नाही. सहकुटुंब सहपरिवार आजूबाजूच्या मित्रमंडळी सहित पूजेला यायचं, जेवणाची चिंता करायची नाही. ठीक आहे. एका वेळेचं जेवण तर वाचेल, करायची बनवायची भानगड. चला आता आपण सत्संगाला विराम देऊया.